शालोम प्रियांनो, अनुग्रह फाउंडेशनच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेल्या रविवारी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांनी जी उपासना चालवली ती फारच सुंदर होती, अनेकांना आशीर्वादाची ठरली असे अनेकांच्या अभिप्रायावरून कळलंय. आणि गेल्या काही दिवसांमध्ये ज्या सगळ्या उपासना झाल्या त्यापैकी गेल्या रविवारच्या उपासनेला अधिक व्ह्यूज मिळालेत. खूप लोकांनी ही उपासना पाहिली आणि त्यांना आशीर्वादाची ठरली आहे हे त्यावरून दिसलंय. खरोखरच सर्व बहिणींचे मनापासून आभार. फार सुंदर रीतीने ही उपासना चालवली. चला आज आपल्या उपासनेला सुरुवात करूया आणि प्रभूने आपल्यासाठी जे आशीर्वाद राखून ठेवलेले आहेत त्यांचा अनुभव घेऊया. प्रभूला उपकार स्तुतीचा यज्ञ अर्पण करूया, त्याची वचनं वाचूया आणि त्याचा संदेश ऐकूया. आपल्या सगळ्यांची तयारी आहे ना? चला तर प्रभूची उपकार स्तुती करूया. आज प्रभूची उपकार स्तुतीची गीतं गाण्यामध्ये आपलं पुढारीपण करत आहेत लंडनहून रेव्हरंड अजय मोरे आणि त्यांची सुविद्य पत्नी कविता. ते जी गाणी सादर करत आहेत त्यामध्ये आपणही सामील होऊया. मेरे पास ही रहना प्यारे यीशु, मैं तेरे बिना जी ना सकूंगा. मेरे पास ही रहना प्यारे यीशु, मैं तेरे बिना जी ना सकूंगा. हालेलुया 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 हालेलुया. दुखों में आंसुओं में मेरी माँ बनकर, दर्द में कष्टों में मेरा पिता बनकर. दुखों में आंसुओं में मेरी माँ बनकर, दर्द में कष्टों में मेरा पिता बनके आ. मेरे पास ही रहना प्यारे यीशु, मैं तेरे बिना जी ना सकूंगा. मेरे पास ही रहना प्यारे यीशु, मैं तेरे बिना जी ना सकूंगा. हालेलुया 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 हालेलुया. अंधियारी राहों में मेरी रोशन बनकर, मौत की वादियों में मेरा जीवन बन जा. अंधियारी राहों में मेरी रोशनी बनकर, मौत की वादियों में मेरा जीवन बन जा. मेरे पास ही रहना प्यारे यीशु, मैं तेरे बिना जी ना सकूंगा. मेरे पास ही रहना प्यारे यीशु, मैं तेरे बिना जी ना सकूंगा. हालेलुया 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 हालेलुया. बीमारी की हालत में मेरी सेहत बन
के आ, दुश्मन की अदावत में मेरा प्यार बन जा, बीमारी की हालत में मेरी सेहत बन के आ, दुश्मन की अदावत में मेरा प्यार बन जा, तो मेरे पास ही रहना प्यारे यीशु, मैं तेरे बिना जी ना सकूंगा, मेरे पास ही रहना प्यारे यीशु, मैं तेरे बिना जी ना सकूंगा। हालेलुया 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 यहोवा चरवाहा है मेरा, कोई घटी ना मुझे होगी। यहोवा चरवाहा है मेरा, कोई गति न मुझे होगी। तेरे साथ रहूं, तेरे साथ चलूं, भेड़ में तेरी बन के रहूं। तेरे साथ रहूं, तेरे साथ चलूं, भेड़ में तेरी बन के रहूं। यहोवा चरवाहा है मेरा, कोई घटी ना मुझे होगी। यहोवा चरवाहा है मेरा, कोई घटी ना मुझे होगी। हरी हरी चराइयों में मुझको बिठाता है, सुखदाई जल के झरने पास ले चलता है। वो ही मेरे जी में जी ले आता है, धर्मों के मार्गों में अगुवाई करता है, धर्मों के मार्गों में अगुवाई करता है। यहोवा चरवाहा है मेरा, कोई घटी ना मुझे होगी। यहोवा चरवाहा है मेरा, कोई
कोई घड़ी ना मुझसे होगी। चाहे अंधकार की तरह इस चलूं, विधि सी हानि से मैं ना डरूं। तेरी सूखी राखी से शांति है मेरी, कोई किसी बला से मैं क्यों डरूं, कोई किसी बला से मैं क्यों डरूं। यहोवा चरवाहा मेरा, कोई जटिला मुझे होगी। यहोवा चरवाहा मेरा, कोई जटिला मुझे होगी। बिछाता है मेज तू दुश्मनों के आगे, मला है तेल सिर पर भाग्य मेरा जागे। करुणा भलाई मेरे साथ साथ होगी, यहोवा के धाम में बस्ती मेरी होगी। यहोवा के धाम में बस्ती मेरी होगी। यहोवा चरवाहा है मेरा, कोई घड़ी ना मुझसे होगी। यहोवा चरवाहा है मेरा, कोई जटिला मुझे होगी। तेरे साथ रहूं, तेरे साथ चलूं, भेड़ में तेरी बन के रहूं। तेरे साथ रहूं, तेरे साथ चलूं, भेड़ में तेरे बन के रहूं। यहोवा चरवाहा है मेरा, कोई घटी ना मुझसे होगी। यहोवा चरवाहा है मेरा, कोई जटिला मुझसे होगी। यहोवा चरवाहा है मेरा, कोई घटी ना मुझसे होगी। रेव्हरंड अजय मोरे आणि कविताताई, तुमचे मनापासून आभार. सुंदर गाणी सादर केलीत. यावेळेस आता आपण देवाचं वचन वाचूया. आणि आज आपल्यासाठी देवाचं वचन वाचत आहेत सोलापूरहून पास्टर सुहास बावडेकर. आजच्या मरणाकरता जो शास्त्रभाग आपण घेतलेला आहे तो नेहेमियाचा ग्रंथ 10वा अध्याय आणि 28 पासून 33 पर्यंतची वचनं आपण वाचून पाहूया. अवशिष्ट लोकांनी म्हणजे
याजक, लेवी, द्वारपाळ, गायक, नथिनीम यांनी देवाचे धर्मशास्त्र पाळावयासाठी देशोदेशीच्या लोकातून जे वेगळे झाले होते त्या सर्वांनी ज्यास अक्कल व समजूत होती अशा आपल्या स्त्रिया, पुत्र व कन्या यासह आपले भाऊबंद, महाजन यांच्याशी एकचित्त होऊन अनाभाग केली की जे नियमशास्त्र देवाचा सेवक मोशे याच्याद्वारे देण्यात आले त्याप्रमाणे आम्ही वर्तू आणि आमचा प्रभू परमेश्वर याच्या सर्व आज्ञा, निर्णय, नियम लक्षपूर्वक पाळू. असे न केल्यास आम्हा शाप लागो. आम्ही आमच्या मुली या देशाच्या लोकांस देणार नाही व त्यांच्या मुली आमच्या मुलास करणार नाही. या देशाच्या लोकांनी शब्बात दिवशी एखादी वस्तू अथवा अन्न सामग्री विकावयास आणली तर आम्ही ती त्याच्याकडून शब्बात दिवशी किंवा एखाद्या पवित्र दिवशी विकत घेणार नाही. 7व्या वर्षी आमची जमीन आम्ही पडीत ठेवू आणि लोकांकडचे कर्ज वसूल करणे असेल ते सोडून देऊ. याशिवाय आम्ही असा एक नियम घालून ठेवतो की आम्ही आपल्या देवाच्या मंदिरातील उपासनेसाठी प्रत्येकी 1/3 शेकेल दरवर्षी द्यावा. समर्पित भाकरी, नित्याचे अन्नार्पण, नित्याचे होमार्पण आणि शब्बात, चंद्रदर्शन आणि नेमलेले सण या संबंधीची बलिदाने आणि पवित्र वस्तू, इस्रायलाच्या प्रायश्चित्तासाठी, पापार्पणे सर्वांसाठी आमच्या देवाच्या मंदिराच्या कामी लागणारा खर्च आम्ही द्यावा. प्रभू हे वाचलेलं वचन आम्हा करता आशीर्वादाचं करो. साहेब, तुम्ही हे वचन सुंदर रीतीने वाचलं, तुमचे मनापासून आभार. प्रियांनो, आज आपल्यासाठी एक विशेष गीत घेऊन निरेख थोरात आलेला आहे. त्याच्याबरोबर आपण हे गाणं गाऊया. निरेख हा अनघाताईंचा नातू आहे. चला तर या गाण्यामधून प्रभूची उपकार स्तुती करूया. प्रेज द लॉर्ड. मी निरेख थोरात आणि आजच्या दिवशी मी देवबाप्पाची उपकार स्तुती करण्यासाठी उपासना संगीतामधले गीत क्रमांक 760 गाणार आहे. प्लीज जॉइन मी. Hallelujah, hallelujah, गौरवे
निरेक, फार सुंदर रीतीने गाणं गायलंस. थँक्यू व्हेरी मच. प्रियांनो, चला आता आपण देवाचा संदेश ऐकूया. आणि आज देवाचा संदेश आपल्यापर्यंत आणत आहेत देवाचे प्रिय सेवक, आपल्या सगळ्यांचे आवडते रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. कसे आहात तुम्ही सर्व? प्रभूची स्तुती असो. आज पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना प्रभूच्या नावामध्ये, प्रभूच्या पायाजवळ बसून त्याची स्तुती आराधना करण्यासाठी, त्याचं वचन ऐकण्यासाठी प्रभूने ही संधी दिली आहे. मागच्या रविवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं आपल्या विशेष भक्तीमध्ये सर्व महिलांनी पुढारीपण केलं आणि वचनाची सेवा केली. त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. आणि ज्या सर्व बहिणींनी त्यामध्ये भाग घेतला त्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. माझी भाची मिसेस पद्मिनी थॉमस उजगरे हिनं अगदी ऐन वेळेला मी तिला विनंती केली, परंतु फार सुंदर रीतीनं तिने संपूर्ण भक्ती चालवली आणि पुढारी पण केलं. त्याबद्दल मी तिचा आभारी आहे. आणि सिस्टर अनघा थोरात यांनी प्रभूचं वचन आमच्याकडे आणलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. ज्यांनी गीतांच्याद्वारे सेवा केली, सिस्टर मनीषा गवारे आणि त्यांची कन्या स्तुती, माझी बहीण संजीवनी आणि त्यांची कन्या अर्पणा साताऱ्यावरून, आणि प्रार्थनेमध्ये सिस्टर सुप्रिया कुलकर्णी यांनी आपलं पुढारीपण केलं. आणि प्रभूचं वचन आपल्यासाठी मिसेस सलोमी नैनन सौदी अरेबियावरून त्यांनी वाचलं. या सर्व बहिणींचा मी अतिशय आभारी आहे. आणि माझी खात्री आहे की ही भक्ती आपल्या सर्वांसाठी अत्यंत आशीर्वादाची झाली. आपल्यापैकी काही जणांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या, त्याबद्दल मी आभारी आहे. परंतु माझा विश्वास आहे की जे सर्व या भक्तीमध्ये सहभागी झाले, प्रभूने त्यांना आशीर्वाद दिला आहे, प्रभूने त्यांना उत्तेजन दिलं आहे. आणि या महिला दिनाच्या निमित्तानं जो संदेश आमच्याकडे आला आहे तो सर्वांना प्रेरणादायी, उत्तेजन देणारा, मार्गदर्शन करणारा ठरला आहे असा माझा विश्वास आहे. येणाऱ्या दिवसामध्ये आपण अशाच प्रकारे वेगवेगळ्या दिनानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम राबवूया आणि अनेकांना त्यामध्ये संधी मिळेल असा माझा विश्वास आहे. आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस सुद्धा असतो. एक दिवस आपण आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या निमित्तानं सुद्धा एक कार्यक्रम घेऊया. एक दिवस आपण तरुणांना संधी देऊया. यापूर्वी आपण लहान मुलांना पुष्कळदा संधी दिलेली आहे. आणि माझा विश्वास आहे की अधिकाधिक मंडळीतील जे वेगवेगळे विभाग आहेत, वेगवेगळ्या वयोगटाचे जे सभासद आहेत, त्या सर्वांना या भक्तीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल आणि त्याद्वारे आम्हा सर्वांना उत्तेजन आणि आशीर्वाद मिळेल असा माझा विश्वास आहे. नेहमीप्रमाणे आमची विनंती आहे की या भक्तीमध्ये भाग घ्या. आपली गीतं आम्हाला पाठवा. जर तुम्ही शास्त्र वाचन करू इच्छिता, प्रार्थना करू इच्छिता, जरूर आम्हाला कळवा. आणि प्रत्येक आठवड्याला आमच्यासमोर हे एक आव्हान असतं, यावेळेस कोण शास्त्र वाचेल, यावेळेस कोण प्रार्थना करेल, यावेळेस कोण गीतं गातील. विशेषतः उपासना संगीतातील गीतं आम्हाला गाण्याची खूप इच्छा आहे. आपल्यापैकी जर काही जण उपासना संगीतामधील गीतं गाऊ शकत असाल तर कृपा करून ते गा आणि आम्हाला त्याचं रेकॉर्डिंग पाठवा. अर्थात जसं आमचे बंधू पीटर यांनी सांगितलं की आम्हाला प्रोफेशनल सिंगर्सचे प्रोफेशनल गाणे नको. आम्हाला ही भक्ती एक सर्वसामान्य माणसांसाठी सर्वसामान्य प्रकारे होणारी भक्ती हवी आहे. आणि म्हणून होय, प्रोफेशनल जर असले तर त्यांनी खास आपल्यासाठी असं जर गीत गायलं तर आम्ही जरूर ते घेऊ. परंतु जे प्रोफेशनल अल्बम्स आहेत तसे पुष्कळ गाणे उपलब्ध आहेत. परंतु आणि काही जणांनी
आम्हाला ते पाठवले सुद्धा आहेत, परंतु ते आम्ही घेतले नाहीत. कारण की आम्हाला एक सर्वसाधारणपणे ज्या प्रकारे आपण गीतं गातो त्या प्रकारची गीतं या भक्तीमध्ये आम्हाला त्याचा उपयोग करायचा आहे. आणि आपल्यापैकी अनेक जण आहेत, फार सुंदर आपण गीतं गातात. तर कृपा करून आपण आपली गीतं आम्हाला पाठवा आणि या भक्तीमध्ये आपलं सहकार्य करा, आपले योगदान द्या, आम्हाला मदत करा. आमचा रविवारचा वेळ हा वेगवेगळ्या भक्तीमध्ये सहभागी होण्यामध्ये जातो. मी केवळ आपलीच भक्ती पाहत नाही, परंतु इतर सेवकांचे सुद्धा संदेश मी ऐकतो आणि मला खूप आनंद वाटतो. मागच्या रविवारी मी दोन्ही आपली मराठी आणि इंग्रजी भक्ती 2 वेळेस पाहिली. कारण मला जे संदेश होते ते मनापासून ऐकायचे होते, समजून घ्यायचे होते. एका व्यक्तीशी माझं बोलणं झालं आणि ती व्यक्ती म्हटली की तुम्ही काय संदेश दिला नाही, त्यामुळे मी काय संदेश ऐकला नाही. आणि मला खूप वाईट वाटलं, कारण संदेश हा माणसाकडे पाहून ऐकायचा नसतो. मी सांगतोय म्हणून संदेश ऐकावा हे योग्य नाही. संदेश हा देवापासून येतो आणि पवित्र आत्मा आमचा उपयोग करतो. आम्ही केवळ एक सर्वसाधारण असं साधन आहोत. आम्ही कधी गर्व करू नये की माझा संदेश आहे, मी बोलतोय आणि म्हणून लोकांनी माझं ऐकावं. आणि या व्यक्तीला मला सांगावं लागलं की संदेश हा देवाकडून आहे आणि म्हणून कोण संदेश देत आहे हे न पाहता हे प्रभूचं वचन आपल्याला ऐकायला मिळत आहे, म्हणून आपण ऐकावं. आणि मागच्या रविवारचे दोन्ही संदेश अतिशय उत्तम होते, अतिशय प्रेरणादायी, अभ्यासपूर्ण असे सुंदर संदेश आपल्याला ऐकायला मिळाले. त्याबद्दल देवाला धन्यवाद असो. आणि संदेशाकडे पाहण्याची जी आपली प्रवृत्ती आहे, मला असं वाटतं की ती योग्य असायला हवी. की आम्ही देवाचं वचन ऐकतो. सांगणारा कोणी असो, देव कोणाचाही उपयोग करतो. आपण पाहतो की ख्रिस्ती समाजामध्ये जे वेगवेगळे सेवक आहेत त्यांचे पुष्कळदा फॅन फॉलोईंग असतं. काही सेवक अत्यंत लोकप्रिय असतात आणि काही जणांना विशिष्ट सेवकांचेच संदेश ऐकायला आवडतात. आणि मला असं वाटतं व्यक्तिपूजा अयोग्य आहे. होय, तुम्हाला विशिष्ट प्रकारचे संदेश ऐकायचे असतील तर तुम्ही निवड करू शकता की तुम्हाला बायबल स्टडी आवडते म्हणून तुम्ही डॉक्टर रवी झकारिया किंवा डॉक्टर बिली ग्रॅहम किंवा झॅक पुनन अशा सेवकांचे संदेश ऐकता. जर तुम्हाला उत्तेजन देणारे असे संदेश हवे असतील तर कदाचित दुसरे काही सेवक आहेत. वचनाचे प्रकार वेगवेगळे आहेत, संदेशांचे प्रकार वेगवेगळे आहेत. त्यामुळं तुम्ही जर कोणाचं ऐकायचं ठरवता तर ते योग्य, परंतु हा मला आवडतो, याला पाहायला मला आवडतं म्हणून मी तो संदेश ऐकेन, मला असं वाटतं ही फार चुकीची प्रवृत्ती आहे. आणि आपण व्यक्तिपूजा करू नये, परंतु आपण देवाला गौरव द्यायला पाहिजे, देवाला महत्त्व द्यायला पाहिजे. देवाचं वचन ऐकण्यासाठी आपण नेहमी तत्पर असायला हवं. आणि आज पुन्हा एकदा प्रभूच्या वचनाकडे आपण पाहत असताना आपण नम्र होऊया. आपण स्वतःला प्रभूच्या हातामध्ये स्वाधीन करूया. प्रभूची आपण प्रार्थना करूया की प्रभू या वचनाद्वारे आज तू माझ्याशी बोल. आणि पहा, प्रभू आम्हा सर्वांना त्याचं सत्य प्रगट करतो. प्रभूच्या वचनामधून प्रभू आम्हाला आमचं पाप दाखवतो. प्रभूचं वचन हे आमच्यासाठी आरसा आहे आणि त्या आरशामध्ये आपण स्वतःचं जीवन पाहू शकतो आणि आपल्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी कमी आहेत, कोणत्या गोष्टीची उणीव आहे हे आम्हाला समजतं आणि मग आम्ही स्वतःला दुरुस्त करतो. प्रभूच्या वचनाच्या मार्गदर्शनानं
आपण स्वतःमध्ये बदल घडवून आणतो आणि प्रभूच्या मार्गामध्ये चालण्यासाठी प्रभू आमचं सहाय्य करतो, नाही का, त्याच्या वचनाद्वारे. आणि म्हणून त्या विश्वासानं आपण पुन्हा एकदा नेहमीच्या पुस्तकामध्ये जाऊया. मला माहिती नाही अजून किती दिवस, किती आठवडे आपण हा अभ्यास करू, परंतु ज्या प्रकारे प्रभू आपल्याला चालवत आहे त्याच्या वचनामध्ये तो आम्हाला मार्गदर्शन करत आहे, त्याबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊया. या रविवारी आपण 10व्या अध्यायामध्ये आलो आहोत नेहम्याच्या. पण त्याची सुरुवात खरं म्हणजे 9व्या अध्यायाच्या शेवटल्या वचनामध्ये होते, नाही का, ज्या ठिकाणी इस्रायल लोक देवाबरोबर करार करतात आणि त्याच्यावर ते शिक्का मारतात. आपलं सील त्याच्यावरती देतात, आपली सही त्याच्यावर देतात. आणि देवाबरोबरचा हा करार त्यांनी शिक्कामोर्तब केलेला आहे. आणि 10व्या अध्यायामध्ये कोणी कोणी त्याच्यावर सहाय्य केलेलं आहे. या करारामध्ये इस्रायल लोकांच्या वतीनं जे सर्व सहभागी झालेले आहेत त्यांचा उल्लेख 1ल्या वचनापासून ते 27व्या वचनापर्यंत आहे. 1ल्या वचनापासून 27व्या वचनापर्यंत केवळ नावं आहेत, म्हणून आज आपण त्याचं वाचन केलं नाही. सुरुवात 1ल्या वचनामध्ये नेहम्यापासून आहे. हा नेहम्या त्यांचा पुढारी आहे, गव्हर्नर आहे, अधिकारी आहे. आणि त्या अधिकारामध्ये तो लोकांचं पुढारी पण करत आहे. आणि हे ख्रिस्ती पुढाराचं लक्षण आहे की ज्यावेळेस एखादी जबाबदारी घ्यायची असते त्यावेळेस दुसऱ्यांवर जबाबदारी सोपवून तो स्वतःचे हात झटकत नाही. पुष्कळदा आपण पाहतो की संस्थांमध्ये किंवा चर्चमध्ये जे प्रमुख असतात ते पुष्कळदा आपली जबाबदारी झटकून देतात. हो, मी त्याला सांगितलेलं आहे, आता त्याने ते करायचं नाही. अंतिम जबाबदारी ही पुढाऱ्याची असते आणि ती तो कधीही चुकू शकत नाही, टाळू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी सही करणाऱ्यांमध्ये पहिलं नाव नेहम्याचं आहे की जो पुढारी होता. आणि मग याजकांची यादी आहे, लेवियांची यादी आहे, इतर जे सर्वसामान्य लोक आहेत अशा सर्वांची यादी आहे. पहा, त्या लोकांच्या दृष्टिकोनातून, इस्रायल लोकांच्या दृष्टिकोनातून हे प्रत्येक नाव महत्त्वाचं होतं. आज आम्हाला असं वाटतं काय अनेक नाव आहेत, परंतु आपण हा विचार करूया की त्यावेळेला जेव्हा हा करार करण्यात आला त्यावेळेस हे लोक जे त्या ठिकाणी उपस्थित होते ते प्रतिष्ठित होते, त्यांना समाजामध्ये मान होता. जे सर्वसामान्यांमधून सुद्धा जे निवडलेले लोक होते ज्यांनी त्यामध्ये सही केलेली आहे ते सुद्धा लोकांचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी सही करत आहेत. म्हणजे सर्व इस्रायल लोकांच्या दृष्टिकोनातून, सर्व इस्रायल समाजाच्या दृष्टिकोनातून हे जे सर्व लोक आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि इतिहासामध्ये त्यांची नोंद करण्यात आली आहे. कारण आम्हाला आज त्या व्यक्तींचं महत्त्व समजणार नाही, परंतु त्या काळातील लोकांना, इस्रायल लोकांना ते अत्यंत महत्त्वाचे असे लोक होते, कारण त्यांनी इस्रायल लोकांच्या वतीनं या ठिकाणी या करारामध्ये आपला सहभाग दिला होता. पुष्कळ चर्चेसमध्ये जे पाळक होऊन गेलेले आहेत त्यांची नावं असतात. कोणते कोणते पाळक कधी कधी होऊन गेलेले आहेत. आणि ते चांगली गोष्ट आहे की या सेवकांनी या मंडळीमध्ये सेवा केलेली आहे. परंतु पहा, अशी अनेक नावं खरं म्हणजे आहेत की ज्या नावांचा सुद्धा उल्लेख होणं आवश्यक आहे. जे ऑर्गन वाजवतात किंवा पेटी वाजवतात, जे दानार्पण घेतात, जे प्रार्थना करतात, वेगवेगळ्या मार्गातून, वेगवेगळ्या माध्यमातून मंडळीमध्ये सेवा करणारे जे सर्व आहेत ते सर्व मंडळीच्या जीवनामध्ये आणि इतिहासामध्ये महत्त्वपूर्ण आहेत. आणि म्हणून जर तुम्ही अशा प्रकारे मंडळीमध्ये सहभाग देता, काय हरकत नाही, तुमचं नाव कदाचित त्या ठिकाणी लिहिलं जाणार नाही, एखाद्या पाटीवर, एखाद्या दगडावर कदाचित तुमचं नाव कोणी कोरणार नाही, पण ही खात्री बाळगा की परमेश्वर
तुमची नोंद घेतो. मला कधी वाईट वाटत नाही की माझं नाव का नाही किंवा माझं नाव या ठिकाणी का घेतलं गेलं नाही. मला याची खात्री आहे की परमेश्वर याची नोंद घेतो. परमेश्वराच्या पुस्तकामध्ये माझं नाव नोंदलेलं आहे. मी जी सेवा करत आहे, कदाचित या जगात मला सन्मान नाही मिळणार, कदाचित कोणी माझं फार कौतुक करणार नाही, काय हरकत नाही. मी जर ती सेवा प्रामाणिकपणे करत आहे तर मला याची पूर्ण खात्री असायला पाहिजे की देव याची नोंद घेतो. पहा, आमची सेवा कधीही व्यर्थ जात नाही. आणि माणसांना संतुष्ट करण्यासाठी लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं, आपलं कौतुक करावं म्हणून केवळ आपण सेवा करू नये. होय, कौतुक केल्यावर आपल्याला बरं वाटतं निश्चितच. लोक जेव्हा मला म्हणतात फार सुंदर संदेश, मला फार चांगलं वाटतं. परंतु केवळ ते ऐकण्यासाठी मी सेवा करत नाही. हा याच्यामधला फरक लक्षात येतो का? मी जेव्हा सेवा करतो तेव्हा लोकांनी जर चांगलं म्हटलं तर मला निश्चित आनंद होतो. पण ते केवळ त्यांनी चांगलं म्हणावं म्हणून मी वचन सांगत नाही. वचन सांगण्याची जबाबदारी देवाने मला दिलेली आहे. ती सेवा देवानं माझ्यावर सोपवलेली आहे आणि ती मला प्रामाणिकपणे करायला हवी. आणि आम्ही जे सर्व मंडळीच्या संबंधामध्ये कोणतीही जबाबदारी जर आपण पार पडत असू, आपण जर प्रार्थना करतो, आपण जर शास्त्र वाचन करतो, आपण जर गीत गातो, आपण दानार्पण घेतो, आपण प्रभुभजनामध्ये सहभागी होतो, देण्यामध्ये, ही सर्व अत्यंत सुंदर अशी सेवा आहे, अत्यंत महत्त्वपूर्ण अशी सेवा आहे. आणि त्याबद्दल आपल्याला अतिशय आनंद वाटला पाहिजे आणि आपण देवाची स्तुती करायला पाहिजे. पहा, कधी कधी आमचा सहभाग सुद्धा हा पूर्ण मनापासून नसतो, अंतःकरणपूर्वक नसतो, हे आपल्याला पाहायला मिळतं. मी एका चर्चची भक्ती पाहत होतो आणि त्या ठिकाणी काही तरुण जे गीतं गात होते, त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात त्या गीताचा आनंद दिसत नव्हता. जणू काही आपलं काहीतरी करायचं आहे म्हणून ते जणू काही गीतं गात होते. आणि मी पुष्कळदा चर्चमध्ये सांगितलेलं आहे की चर्चमध्ये प्रेज अँड वर्शिपमध्ये काही तरुण भाग घेतात, ते गीतापुरतेच ते चर्चमध्ये असतात, त्यानंतर ते गायब होतात. ते कुठे जातात, काय करतात याच्याविषयी कोणी विचार करत नाही आणि अत्यंत चुकीचं आहे. आपण त्या ठिकाणी लोकांची करमणूक करण्यासाठी येत नाही. आमचं गीत गाणं हे परमेश्वरासाठी असतं, त्याच्या गौरवासाठी असतं, त्याला संतोष मिळावा यासाठी असतं. आणि त्या भावनेनं जेव्हा आपण कोणती गोष्ट मंडळीमध्ये करतो ना, त्यावेळेस त्यामध्ये आपल्याला फार मोठा आनंद वाटतो. आणि देवाची स्तुती, देवाची आराधना, देवाची भक्ती करणं हा फार मोठा आशीर्वाद आहे. आणि तो आशीर्वाद आमच्या चेहऱ्यावर, आमच्या जीवनामध्ये आम्हाला दाखवता आला पाहिजे. आणि म्हणून आपण जे सर्व भाग घेतात वेगवेगळ्या प्रकारे शास्त्र वाचनामध्ये, प्रार्थनेमध्ये, गीत गाण्यामध्ये, तुमच्याविषयी मला फार आदर आहे की तुम्ही अत्यंत मौल्यवान असं तुमचा सहभाग, योगदान या ऑनलाईन वर्शिपमध्ये देत आहात. आणि तुमची सेवा देवाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे, देवाच्या लोकांच्या दृष्टीनं अत्यंत आशीर्वादाची आणि महत्त्वाची सेवा आहे. आणि हे आपण नेहमी लक्षात ठेवावं ही माझी विनंती आहे. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग आहे तो आपण नेहम्याचा 10वा अध्याय आणि 28 ते 33 हा शास्त्रभाग वाचला. परंतु 1 ते 27 याकडे सुद्धा आपण पाहायला पाहिजे की त्या ठिकाणी काय आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या लोकांची नावं त्या ठिकाणी आहेत, या सर्व लोकांचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. आणि पहिलं 10वा आणि 14वा वचन जर सोडलं तर प्रत्येक वचनामध्ये 3-3च नाव आहेत. आणि म्हणून 3 केवळ नावांचा उल्लेखासाठी एक वचन आहे. म्हणजे त्या व्यक्ती किती महत्त्वाच्या आहेत. अर्थात आपण हे समजून घ्यायला पाहिजे की जेव्हा पवित्र शास्त्र लिहिण्यात आलं त्यावेळेस त्या ठिकाणी अध्याय नव्हते, वचनं नव्हते, एक सलग असा हा परिच्छेद होता. त्या प्रकारे ते लिखाण करण्यात आलं. नंतर ज्यावेळेस पवित्र शास्त्राचं संपादन करण्यात आलं त्यावेळेस आमच्या सोयीसाठी म्हणून मग अध्याय आणि वचनं हे नंबर्स, हे जे आकडे आहेत ते त्यानंतर देण्यात आले.
आणि मग तसं पाहिलं तर 1 ते 27 हा एकच भाग आहे. आणि म्हणून एका वचनामध्ये 3 नावं हे आपण आपल्या सोयीसाठी म्हणून बोलू शकतो. पण मूळतः जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी अशी काही रचना नाहीये. ही 27 वचनांमध्ये सर्व नावं त्यांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. आणि मग 28व्या वचनाकडे जेव्हा आपण येतो त्यावेळेस 28वं वचन काय आहे? अवशिष्ट लोकांनी म्हणजे याजक, लेवी, द्वारपाळ, गायक व नथिनीम यांनी आणि देवाचे धर्मशास्त्र पाळाव्यासाठी देशोदेशीच्या लोकातून जे वेगळे झाले होते त्या सर्वांनी ज्यास अक्कल व समजूत होती अशा आपल्या स्त्रिया व पुत्र व कन्या यासह आपले भाऊबंद व महाजन यांच्याशी एकचित्त होऊन आनभाग केली की. पहा 1 ते 27 वचनांमध्ये ही जे सर्व नावं दिलेली आहेत ते लोक कोण आहेत? तर ते याजक आहेत, लेवी आहेत, द्वारपाळ आहेत, गायक आहेत आणि नथिनीम, आणि मग जे देशोदेशीच्या लोकांपासून वेगळे झाले होते, ज्यांना अक्कल आणि समजूत होती, ज्यांना समजूत आहे, अशा आपल्या स्त्रिया आणि पुत्र आणि कन्या यांच्यासह सर्व प्रकारचे लोक त्यामध्ये आहेत. मंडळीमध्ये सर्व महत्वाचे आहेत. मंडळीमध्ये फक्त पाळक साहेब, फक्त एल्डर, फक्त विशेष पदाधिकारी यांनाच महत्व असं नाही. मंडळीमध्ये प्रत्येक व्यक्ती हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि अशा प्रकारे आम्ही मंडळीकडे पाहायला शिकलं पाहिजे. आज मंडळीचं जे चित्र आपल्यासमोर आहे त्यामध्ये केवळ काही विशिष्ट लोकच आमच्या नजरेसमोर असतात का? नाही, आमच्या समोर पूर्ण मंडळी असली पाहिजे. या मंडळीमध्ये जे पाळक साहेब आहेत त्यांच्यापासून ते जो वॉचमन आहे, लहान मुलं आहेत, तरुण आहेत, तरुणी आहेत, प्रत्येकाचा समावेश वा प्रत्येकानं या कराराला मान्यता दिली. केवळ लोकांच्या वतीनं पाळक साहेबांनी नाही सही केली. लोकांच्या वतीनं केवळ सेक्रेटरी आणि ट्रेझरर यांनी नाही सही केलं. केवळ पास्टरेट कमिटीने नाही मान्यता दिली. नाही, सर्व लोकांनी यामध्ये आपला सहभाग दिला, आपली मान्यता दिली. आणि पहा ते ऐक्य त्या ठिकाणी इस्रायल लोकांचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि नव्या करारामध्ये सुद्धा ख्रिस्तांच्या कृत्यामध्ये मंडळीचं जे चित्र आपल्यासमोर आहे की ते एक दिलानं, एक जीवानं कार्य करत होते. होय, पुढारी होते. पेत्र होता, योहान होता, पौल होता, हे पुढारी होते. परंतु सर्वसामान्य जे सभासद आहेत, मंडळी म्हणजे सर्व विश्वासणारे आहेत, ते सर्व एक दिलानं, एक मनानं कार्य करत आहेत असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि आज आमच्या मंडळीमध्ये हेच दिसायला हवं. हो, हे खरं आहे की मंडळीमध्ये पुढारी असतात, बाळासाहेब असतात, कधी कधी असिस्टंट पास्टर असतात, पास्टरेट कमिटी असती, सेक्रेटरी असतं, ट्रेझरर असतात, हे सर्व पदाधिकारी असतात, हे मान्य आहे. परंतु मंडळीच्या सर्वांचा त्यामध्ये सहभाग आहे. जेव्हा महत्वाचे निर्णय घ्यायचे असतात, नाही का, आपण एजीएम घेतो. एजीएम मध्ये मंडळीतील 10% तरी लोक उपस्थित असतात का, हा प्रश्न आहे. अर्थात काही काही वेळेला जेव्हा निवडणुका असतात किंवा काहीतरी वाद असतात त्यावेळेस लोक एकदम जागरूक होतात. कधी न येणारे चर्चला एकदम त्या दिवशी चर्चला अगदी उत्साहाने येतात, कारण त्यांना काहीतरी त्यामध्ये रस असतो, राजकारण असतं, काहीतरी वेगळ्या कारणामुळे ते येतात. परंतु भक्ती करण्यासाठी, देवाबरोबर करार करण्यासाठी लोकांचं ऐक्य आम्हाला मंडळीमध्ये दिसतं का? आम्हाला सुवार्थ प्रसार करायचा आहे म्हणून सर्व मंडळी एकत्र झालेली आहे, अशा प्रकारचं चित्र आज आमच्या मंडळीमध्ये दिसतं का? मला असं वाटतं आम्हाला आपल्या मंडळीकडे पाहण्याची गरज आहे एका वेगळ्या दृष्टिकोनातून, की माझ्या मंडळीमध्ये कोणत्या गोष्टीला महत्व आहे. रविवारची भक्ती झाली म्हणजे संपलं? मंडळीसमोर ध्येय काय? व्हॉट इज द गोल फॉर माय चर्च?
व्हॉट इज द पर्पज ऑफ द एक्झिस्टन्स ऑफ दिस चर्च? माझ्या मंडळीचं अस्तित्व असण्यासाठी काय उद्देश आहे? देवानं का ही मंडळी निर्माण केली? आपल्या मंडळीचं नाव घ्या आणि असं म्हणा की देवा, ही मंडळी तू का निर्माण केलीस? मला ह्या मंडळीमध्ये का ठेवलेलं आहेस? आणि सर्व पुढाऱ्यांनी, सर्व लोकांनी एकत्र येऊन स्वतःला हा प्रश्न विचारायला पाहिजे की माझ्या मंडळीमध्ये देवाचं काय कार्य आहे? माझ्या मंडळीच्या द्वारे देव या जगामध्ये काय करू इच्छितो? मी मागे याविषयी बोललो आहे की प्रत्येक मंडळीला मिशन आणि विजन या दोन गोष्टी आवश्यक आहेत. दृष्टांत आणि निश्चित ध्येय. आमच्या मंडळीचं ध्येय काय? फक्त रविवारची भक्ती घेणं, बस तेवढंच? चर्च अॅनिव्हर्सरी, वाढदिवस, लग्न, बस तेवढंच? की त्या पलीकडे आमच्या मंडळीचं कार्य आहे? देवानं कोणत्या उद्देशानं मंडळी निर्माण केली? तुमची मंडळी देवानं का प्रस्थापित केली याचा तुम्ही शोध घेतला आहे? आपल्या पालक साहेबांबरोबर, आपल्या पास्टर कमिटी बरोबर या गोष्टींची चर्चा करा. त्यांना विचार, आपली मंडळी का आहे? वाय डू वी एक्झिस्ट? या जगामध्ये आमचं अस्तित्व का आहे? आणि तो जो उद्देश देवाचा आहे तो आम्ही परिपूर्ण करत आहोत का? तो आम्ही पुरा करत आहोत का? हा प्रश्न पुन्हा आणि पुन्हा आपण स्वतःला विचारायला पाहिजे. या ठिकाणी अनेकांची नाव आहेत, परंतु त्या ठिकाणी मला आवडतं की ते लोक कोण होते? याजकांपासून सुरुवात करून द्वारपाळापर्यंत स्त्रिया आणि मुलं सर्वांचा समावेश या करारामध्ये आहे. पहा, देवानं जो मंडळीबरोबर करार केलेला आहे तो केवळ पालकांबरोबर नाही केला, पास्टर कमिटीबरोबर नाही केला, तो प्रत्येक सभासदाबरोबर केला. आम्ही सर्व देवाच्या शरीराचे अवयव आहोत. देवाच्या जिवंत मंडळीचे आम्ही एक अत्यंत महत्त्वाचे असे भाग आहोत आणि ती जबाबदारी आम्ही पार पाडत आहोत. हा प्रश्न आपण स्वतःकडे पाहूया. मी माझ्या मंडळीमध्ये माझं जे योगदान आहे ते देत आहे. केवळ बाळासाहेब सांगतात म्हणून, केवळ कोणतरी मला बोलतं म्हणून, केवळ मला चांगली संधी जेव्हा मिळेल त्याच वेळेला मी चर्चमध्ये सहभागी होतो की नाही? इतर वेळेला सर्वसाधारण गोष्टींसाठी सुद्धा माझा सहभाग माझ्या मंडळीमध्ये सदैव आहे. हे आपण पाहण्याची आवश्यकता आहे. 29 वचन, आपले भाऊबंद व महाजन यांच्याशी एकचित्त होऊन आनभाग केली की जे नियमशास्त्र देवाचा सेवक मोशे याच्याद्वारे देण्यात आले त्याप्रमाणे आम्ही वर्तू आणि आमचा प्रभू परमेश्वर याच्या सर्व आज्ञा, निर्णय व नियम लक्षपूर्वक पाळू. असे न केल्यास आम्हाला शाप लागो. पहा, इस्रायल लोक जो काही करार परमेश्वराबरोबर करत आहेत तो किती गंभीर अशा प्रकारचा करार आहे. ते अशा प्रकारे देवाला वचन देतात की आम्ही तुझ्या सर्व आज्ञा, निर्णय आणि नियम लक्षपूर्वक पाळू. देवानं जे आम्हाला वचन दिलेलं आहे, पवित्र शास्त्र जे दिलेलं आहे, ते पवित्र शास्त्र केवळ आमची करमणूक करण्यासाठी, आम्हाला थोडासा धीर देण्यासाठी, समाधान करण्यासाठी, पुष्कळदा जेव्हा आम्हाला फक्त गरज असते तेव्हा आम्ही प्रभूच्या वचनाकडे जातो, नाही? आम्ही सर्वजण हे करतो, मी सुद्धा करतो की जेव्हा मी निराश आहे त्यावेळेस प्रभूने वचनाद्वारे मला उत्तेजन द्यावं म्हणून मी वचनाकडे वळतो. किंवा मी आनंदी आहे व प्रभू मला काय सांगू इच्छितो म्हणून मी प्रभूच्या वचनाकडे जातो. किंवा आपल्या सोयीप्रमाणे आपण सोयीस्कर रीतीनं प्रभूच्या वचनाचा उपयोग करतो का? या ठिकाणी ज्या प्रकारे इस्रायल लोकांनी केलं, ते म्हटले की तुझ्या सर्व आज्ञा, निर्णय आणि नियम आम्ही लक्षपूर्वक पाळू. का देवाच्या वचनाप्रती आमचं समर्पण अशा प्रकारे असायला हवं की देवा, आम्ही तुझे निर्णय, तुझे नियम लक्षपूर्वक पाळू. मला खूप आनंद वाटतो की अनेक घरामध्ये लहान मुलांना देवाची वचनं शिकवली जातात. मागच्या वेळेस माझे भाचे दीपक उजगरे यांची कन्या शरीना,
तिने 121 स्तोत्र फार सुंदर पाठ म्हणून दाखवलं. तिने ते पाठ केलेलं आहे आणि मी तिला व्हिडिओ कॉल केला होता त्यावेळेस सुद्धा तिने मला ते म्हणून दाखवलं होतं. आणि म्हणून मी त्याला सांगितलं की भक्तीमध्ये का तू भाग घेत नाही, हे रेकॉर्ड करून तो आम्हाला पाठव. आणि ही फार चांगली गोष्ट नाही का की घरामध्ये आपण मुलांना देवाचं वचन पाठ करायला सांगतो. आम्ही वेगवेगळे स्तोत्र त्यांना पाठ करायला सांगतो. ही फार चांगली सवय आहे. परंतु त्या पलीकडेही माझा प्रश्न हा आहे की देवाचे निर्णय, देवाचं नियम, देवाचं वचन लक्ष देऊन काळजीपूर्वक पाळण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आमच्या मुलांना हे दिसतं का आमच्या जीवनामध्ये की माझे आईवडील देवाचं वचन पाळण्याचा प्रयत्न करत आहेत. माझे आईवडील केवळ मला वचन पाठ करायला शिकवत नाहीत, केवळ मी वचन पाठ करावं आणि लोकांची वाहवा मिळवावी, लोकांचं कौतुक मला मिळावं किंवा मला काहीतरी बक्षीस मिळावं, त्यापुरतंच माझं वचनाचं पाठांतर हे मर्यादित नाही. परंतु माझ्या आईवडिलांच्या, माझ्या घरामध्ये जे ज्येष्ठ आहेत ते या वचनाचं लक्षपूर्वक पालन करत आहेत, ही गोष्ट आमच्या मुलांना दिसते का? मला असं वाटतं यामध्ये आपण फार कमी पडलो आहोत. मी स्वतःच्या जीवनाकडे पाहतो त्यावेळेस मला हे कबूल करायला पाहिजे की मी त्यामध्ये चुकलो आहे, मी त्यामध्ये अपयशी ठरलो आहे, मी त्यामध्ये चांगला आदर्श ठेवलेला नाही. होय, कदाचित मी अनेकांना देवाचं वचन सांगतो, पण तुम्ही स्वतः ते वचन ते पाळत नाही आणि हे पाप मला देवासमोर कबूल करायला पाहिजे. आम्हा सर्वांना प्रभू जर दाखवतो की मी देवाचं वचन लक्षपूर्वक पाळत नाही, तर मला असं वाटतं की आम्हाला पश्चातापाची गरज आहे. 9वा अध्याय जो आपण पाहिला नेहम्याच्या पुस्तकामध्ये, तर ती एक संपूर्ण पश्चातापाची प्रार्थना आहे. आणि आम्हा सर्वांना देवाच्या वाचनाद्वारे, मननाद्वारे देव आम्हाला आमचं पाप प्रगट करतो आणि आम्हाला पश्चाताप करण्याची गरज आहे. आम्ही कबूल करूया की देवा, तुझं वचन पाळण्यामध्ये आम्ही दुर्लक्ष केलेलं आहे, आम्ही निष्काळजीपणा केलेला आहे, आम्ही मनापासून तुझं वचन पालन केलेलं नाही, हे आपण कबूल करूया आणि एक नवीन निश्चय आपण करूया आणि देवाबरोबर आपण आपला करार नव्यानं करूया, त्याचं नवीकरण आपण करूया. हा 2 गोष्टी आहेत. या ठिकाणी इस्रायल लोक म्हणतात की आम्ही लक्षपूर्वक त्याचं पालन करू, तसं न केल्यास तुझा शाप आमच्यावर येऊ. स्वतःच्या मुखानं ते शाप ओढून घेत आहेत. पण तुम्हाला सांगू द्या, आपण मुखानं जरी बोललो नाही ना, तरी देवाचा शाप आमच्यावर येतो ज्यावेळेस आम्ही देवाच्या आज्ञांचं उल्लंघन करतो. देवाच्या आज्ञा जेव्हा आम्ही लक्षपूर्वक पाळत नाही, देवाला दान देण्यामध्ये, दशांश हा देवाचा आहे, त्याच्यावर आपला हक्कच नाही. परंतु तो जर आम्ही देवाला न देता स्वतःसाठी ठेवत असू, तर आम्ही चोरी करत आहोत आणि त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागतील. अनेक कुटुंबामध्ये लोक आर्थिक समस्यामधून नेहमी जातात, कारण देवाला देणं ही जी देवाची आज्ञा आहे त्याचं पालन आम्ही करत नाही. आम्ही देवाची आज्ञा मोडतो. आपण या वचनामध्ये पाहणार आहोत की कशा प्रकारे इस्रायल लोकांनी देवाकडे कशी अर्पण आणली आणि कशा प्रकारे त्यांनी देवाबरोबर हा करार केला की आम्ही देवाला काय देणार आहोत. तुम्हाला आणि मला देवाने जी वचनं दिलेली आहेत केवळ ऐकण्यासाठी किंवा आम्हाला आनंद मिळावा, समाधान व्हावं, बरं वाटावं यासाठी नाही आहेत. आम्ही देवाच्या वचनाचं लक्षपूर्वक पालन करावं यासाठी दिलेले आहेत. आणि जर आम्ही तसं केलं नाही तर आम्ही स्वतःवर देवाचा क्रोध, देवाचा शाप ओढवून घेतो. आज आपल्या जीवनामध्ये असं होत आहे का? चला आपण देवाकडे वळूया, आपली पापं आपण कबूल करूया आणि देवाच्या शापांपासून
आपण स्वतःला वाचूया. 3व्या वचनापासून ते 39व्या वचनापर्यंत इस्रायल लोक देवाबरोबर जो करार करतात त्यामध्ये 5 प्रमुख गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. मला माहित नाही आजच्या संदेशामध्ये त्या सर्व गोष्टी आपल्याला पाहता येतील की नाही, परंतु त्या 5 गोष्टी अशा प्रकारे आहेत. पहिली गोष्ट, आम्ही जे इस्रायली नाहीत त्यांना आमच्या मुली देणार नाही. विदेशांना आमच्या मुली देणार नाही. विदेशांबरोबर आम्ही विवाह संबंध प्रस्थापित करणार नाही. हे पहिलं वचन त्याने दिलं. त्यानंतर दुसरी गोष्ट की शब्बात आम्ही पवित्रपणे पाळू. शब्बात दिवशी आम्ही काम करणार नाही. या गोष्टी त्यांच्याकडून होत नव्हत्या म्हणून ते आता करार करतात की इथून पुढे आम्ही हे करू. तिसरी गोष्ट, 7व्या वर्षासंबंधी, योबेल वर्ष, 7व्या वर्षासंबंधी जे काही नियम देवाने लावून दिले होते की तुमची जमीन तुम्ही पडीक ठेवा, 7व्या वर्षी काही त्यामध्ये पीक तुम्ही लावू नका, आपले जे दास आहेत त्यांना तुम्ही मुक्त करा, कर्ज माफ करा, अशा ज्या गोष्टी होत्या तर ते त्यांनी अभिवचन देवाला पुन्हा एकदा दिलं की या 7व्या वर्षाचे जे नियम आहेत त्याचं आम्ही पालन करू. चौथी गोष्ट, मंदिराच्या व्यवस्थापनासाठी, मंदिरामध्ये जे काही सर्व चालतं काम त्याच्यासाठी लागणारा जो पैसा आहे, त्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही पुरवू, अशा प्रकारे हे अभिवचन देतात. आणि 5वी गोष्ट की आमचं प्रथम फळ, आमच्या उत्पन्नातील प्रथम फळ हे आम्ही देवाकडे आणू. पण त्यामध्ये प्रथम पुत्र सुद्धा आहे, जनावरातील प्रथम वत्स आहे. अशा सर्व गोष्टी देवाकडे आणण्याचा ते निर्णय घेतात, वचन देतात. आणि या 5 गोष्टी आपल्याला या उर्वरित वचनांमध्ये पाहायला मिळतात. तर पहिली गोष्ट, 30वं वचन, आम्ही आमच्या मुली या देशातल्या लोकांस देणार नाही आणि त्यांच्या मुली आमच्या मुलास करणार नाही. सेपरेशन, विभक्तीकरण, वेगळं होणं. या ठिकाणी ते इस्रायली नाहीत म्हणून आम्ही त्यांचा द्वेष करतो ही भावना नाहीये, परंतु इस्रायल लोकांना देवानं वेगळं केलं होतं. निवडलेले लोक, देवाचे पवित्र लोक, अशा प्रकारे त्यांनी आपलं जीवन जगावं. देवाचे नियम, देवाच्या आज्ञा त्यांनी पाळाव्यात. आणि जे देवाचे नियम पाळत नाहीत, देवाच्या आज्ञा पाळत नाहीत, त्यांच्याशी त्यांनी संबंध ठेवू नये, त्यांच्याशी त्यांनी एकरूप होऊ नये. पहा, विवाह संबंध म्हणजे 2 व्यक्ती एक देह होतात नाही का. आणि भारतीय परंपरेमध्ये आपण पाहतो की 2 कुटुंब एकत्र येतात. आणि जे विश्वासणारे आहेत, जिवंत देवावर विश्वास ठेवणारे आहेत, आणि जे जिवंत देवावर विश्वास ठेवत नाहीत, त्यांचा मिलाप होऊ शकत नाही, अशा प्रकारे देवाने त्यांना आज्ञा दिली होती. त्यामध्ये जे इस्रायली नाहीत त्यांचा तुम्ही द्वेष करा, अशा प्रकारे सांगितलेलं नाही. त्यांच्यासमोर इस्रायल लोकांचं जीवन प्रकाशाप्रमाणे असावं अशी देवाची इच्छा होती. परंतु वेगळं करणं, विभक्तीकरण, पवित्रीकरण ही जी प्रक्रिया आहे त्यासाठी हे विवाह संबंध त्यांनी टाळायला हवेत, अशा प्रकारचा नियम इस्रायल लोकांना देवाने मोशेच्याद्वारे दिला होता, ज्याचं पालन ते करत नव्हते. आणि म्हणून ते आता पुन्हा एकदा म्हणतात की नाही, आम्ही हा नियम तोडणार नाही, आमच्या मुली आम्ही विदेशांना देणार नाही आणि विदेशांच्या मुली आमच्या मुलांसाठी आम्ही करून घेणार नाही. नव्या करारामध्ये सुद्धा आपण पाहतो, पौलाचं करिंथकरास दुसरे पत्राचा 6वा अध्याय 14 वचन, तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका, कारण नीती व स्वैराचार यांची भागी कशी होणार, उजेड व अंधार यांचा मिलाफ कसा होणार, ख्रिस्ताची बलियाराशी एक वाक्यता कशी होणार, विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार. अशा प्रकारे पौल सुद्धा मंडळीला या सूचना देत आहे. देवाची आज्ञा आमच्यासाठी सांगत आहे की विश्वासणाऱ्यानं, याचा अर्थ
येशू ख्रिस्तावर विश्वास असणाऱ्यांनी जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाहीत त्यांच्याशी एकरूप होऊ नये, त्यांच्याशी विवाह करू नये. अर्थात हे विवाहापुरतंच मर्यादित नाही, बिझनेस, इतर बाबतीमध्ये भागीदारी करणं, या सर्व गोष्टीपासून आपण दूर राहायला हवं. अशा प्रकारे नव्या करामध्ये सुद्धा आम्हाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. आज आपण पाहतोय की अनेक ख्रिस्ती घरामध्ये एक चुकीचा असा विचार आहे की जर एखाद्या ख्रिस्ती नसलेल्या मुलाबरोबर किंवा मुलीबरोबर माझ्या मुलानं किंवा मुलीने विवाह केला तर एक आत्मा आम्ही देवाच्या राज्यामध्ये आणतो. जणू काही आम्ही देवाला मदत करत आहोत. देवा तुला तर काय करता येत नाही, आम्हीच मदत करतो. आता लोकांना देवाच्या राज्यामध्ये आणण्यासाठी आम्हीच काहीतरी शक्कल आता लढवतो. देवाच्या आज्ञा मोडून आम्हाला देवाच्या राज्यामध्ये कोणाला आणता येत नाही. देवानं अगदी स्पष्ट आज्ञा दिलेली आहे की विश्वासणाऱ्यानं अविश्वासणाऱ्याशी जोडून विजोड होऊ नये. आमचा मिलाप होऊ शकत नाही. आज अनेक ख्रिस्ती कुटुंबामध्ये आई वडील यासाठी पुष्कळ जबाबदार आहेत की आपल्या मुलांना त्यांनी योग्य प्रकारचं मार्गदर्शन केलेलं नाही. काही काही वेळेस आई वडिलांची इच्छा नसताना सुद्धा अशा गोष्टी होतात. मुलं स्वतःचा निर्णय घेतात आणि नाईलाजानं आई वडिलांना त्यांचा निर्णय स्वीकारावा लागतो आणि इतर धर्मीय मुलाशी किंवा मुलीशी आपल्या मुलांचा विवाह त्यांना करून द्यावा लागतो आणि हे दुःखदायक आहे. परंतु देवाची आज्ञा अगदी स्पष्ट आहे. हा फार मोठा विषय आहे. कदाचित त्यासाठी आपण एक वेगळं सेशन घेऊया आणि या बाबतीमध्ये ज्यांचा पुष्कळ अनुभव आहे, ज्यांची विशेष सेवा आहे, अशा काही सेवकांना आपण आमंत्रित करूया आणि त्यावर आपण विशेष भक्ती या विषयासाठी आपण घेऊया. परंतु इस्रायल लोकांनी देवानं दिलेली आज्ञा मोडली होती आणि त्याची जाणीव त्यांना झाली आणि म्हणून आपण यापुढे हे करणार नाही असं देवाला त्यांनी वचन दिलं. आज आम्हाला सुद्धा ते करण्याची गरज आहे. आमच्या घरामध्ये, आमच्या मुलामुलींच्या बाबतीमध्ये आपण ख्रिस्ती विश्वासणाऱ्या मुलाबरोबरच मुलीबरोबरच लग्न करतो याची आपण काळजी घेण्याची गरज आहे. आणि मला हे स्पष्ट करू द्या, धर्माचा उल्लेख नाही यामध्ये. ख्रिस्ती धर्मातील लोकांनी हिंदू धर्मातील, मुस्लिम धर्मातील मुलीशी विवाह करू नये असं मी म्हणत नाहीये. ज्याचा येशूवर विश्वास आहे, आपला वैयक्तिक तारणारा आणि प्रभू म्हणून ज्याचं तारण झालं आहे, त्यानं विवाह करताना ज्याचा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास आहे, ज्याचं तारण झालं आहे, अशा व्यक्तीशीच विवाह करायला हवा. व तुम्ही ख्रिस्ती घरातील असाल, परंतु जर तुमचं तारण झालं नसेल तर तुम्ही देवाची आज्ञा मोडत आहात. या ठिकाणी पौल जे सांगत आहे की विश्वासणाऱ्यानं अविश्वासणाऱ्याशी विवाह करू नये. याचा अर्थ ज्याचं तारण झालेलं आहे त्यांनी ज्याचं तारण झालेलं नाही अशा व्यक्तीशी विवाह करू नये. पुष्कळदा विवाहासंबंधी ज्या जाहिराती असतात त्यामध्ये मुलांची माहिती असते, मुलींची माहिती असते, पगार किती पाहिजे, नोकरी कशी आहे, शिक्षण किती आहे, याच्याविषयी सर्व अपेक्षा असते. परंतु ज्या मुलाबरोबर मला विवाह करायचा आहे, ज्या मुलीबरोबर मला विवाह करायचा आहे, तिचं तारण झालेलं असलं पाहिजे अशी अट अभावानेच पाहायला मिळते. माझा विवाह, माझं लग्न मला ख्रिस्ती विश्वासणाऱ्या व्यक्तीशीच करायचा आहे असा आग्रह पुष्कळदा धरला जात नाही. इतर सर्व गोष्टी आपण पाहतो जगी. कदाचित काही जण म्हणतात तो मुलगा किंवा ती मुलगी धार्मिक असावी. आमची धार्मिकता देवासाठी काय उपयोगाची नाही. आमची धार्मिकता पुष्कळदा आम्हाला जगाला दाखवण्यापुरती असते. माझा येशू बरोबरचा संबंध काय आहे, मी त्याला माझा तारणारा म्हणून स्वीकारला आहे का, हा खरा प्रश्न आहे. आणि ती आमची अट असावी विवाहाच्या वेळेस की ज्या व्यक्तीला प्रभू येशूची ओळख आहे त्या व्यक्तीबरोबरच मी विवाह करेन. आणि पुष्कळदा त्याकडं
कुटुंबामध्ये दुर्लक्ष केलं जातं आपल्याला पाहायला मिळतं. हा फार मोठा विषय आहे, त्यामुळे मी जास्त खोलात जाणार नाही. पुढचं जे त्यांचं वचन आहे 31 वचन, या देशच्या लोकांनी शब्बात दिवशी एखादी वस्तू अथवा अन्न सामग्री विकाव्यास आणली तर आम्ही ती त्याच्याकडून शब्बात दिवशी किंवा एखाद्या पवित्र दिवशी विकत घेणार नाही. शब्बात दिवस पवित्रपणे पाळा. 10 आज्ञांपैकी एक महत्वाची आज्ञा, नाही का? आणि निर्गमाच्या आणि लेवियाच्या पुस्तकामध्ये शब्बात दिवस कसा पाळायचा यासंबंधी अगदी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. आणि इस्रायल लोकांनी त्यांचे इतर धर्मियांशी जे संबंध आले होते त्यामुळं या देवाच्या नियमाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं होतं. त्यांना व्यापार जास्त महत्त्वाचा वाटत होता, आपल्याला नफा मिळवायचा आहे हे जास्त महत्त्वाचं वाटत होतं. आणि म्हणून शब्बात दिवस जो देवाच्या भक्तीसाठी ठेवलेला आहे त्या दिवशी सुद्धा ते आपला व्यवसाय करत होते, बिझनेस करत होते. आणि त्यापासून त्यांनी परावृत्त होण्याचा निर्णय घेतला. मग त्यांना आपली चूक समजली की आम्ही आज्ञाभंगामुळं गुलामगिरीमध्ये गेलो. आम्ही देवाच्या आज्ञा मोडल्यामुळं आमच्यावर हे सर्व संकट आले. आम्ही दास झालो, आम्ही गुलाम झालो. हे सत्य त्यांनी ओळखलं आणि म्हणून पुन्हा एकदा देवाच्या नियमाकडे वळण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आणि आज तुम्हाला आणि मला, आम्हाला सर्वांना हे करण्याची गरज आहे. आजचा आमचा शब्बात म्हणजे शनिवार नाही आहे, परंतु प्रभूचा वार रविवार, ज्या दिवशी आम्ही प्रभूची आराधना करतो. आम्ही सर्व चर्चला जाण्यासाठी किंवा भक्तीला जाण्यासाठी आमची कितीतरी सबबी असतात, नाही का? नाही, माझ्या घरात खूप कामच होतं त्यामुळं मी आलो नाही, नाही मला बरं नव्हतं म्हणून मी आलो नाही. आणि रविवारी भक्तीला उपस्थित न राहता इतर अनेक कामं करण्यामध्ये आम्हाला जास्त रस असतो. हे अनेक ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये पाहायला मिळते. अतिशय दुःखदायक हे चित्र आहे की रविवारचा दिवस जो बहुतेक वेळेस हा सुट्टीचा दिवस असतो, गव्हर्नमेंट हॉलिडे असतो, पण तरीसुद्धा आम्हाला आमची कामं जास्त महत्त्वाची वाटतात. काही जणांना स्पोर्ट्स, काही खेळ महत्त्वाचे असतात. मग त्याविषयी क्रिकेटची मॅच असेल, फुटबॉल असेल किंवा इतर काही गोष्टी. अनेक मुलांना रविवारची क्लासेस असतात. इतर दिवशी त्यांना वेळ नसतो, पण रविवारी बरोबर भक्तीच्या वेळेस त्यांना गिटारचा क्लास असतो किंवा त्यांना बॅडमिंटनचा क्लास असतो किंवा त्यांना क्रिकेट खेळायचं असतं, त्याचं कोचिंग असतं. पहा, आईवडिलांची ही जबाबदारी आहे की मुलांना जीवनामध्ये कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं हे शिकवायला हवं. आमचं प्राधान्य आमच्या जीवनामध्ये काय आहे हे आम्हाला आमच्या मुलांवर बिंबवायचं आहे. जर लहानपणीच जर आम्ही त्यांना दाखवलं की काय हरकत नाही, तू संडे स्कूलला नाही गेलं तरी चालेल, पण तू क्रिकेटसाठी जा किंवा तू पियानो क्लाससाठी जा, तर त्यामधून आम्ही हे मुलांना शिकवत असतो की देवाची सहभागिता महत्त्वाची नाही आहे, भक्ती करणं महत्त्वाचं नाही आहे. आणि मग मोठं झाल्यानंतर आम्ही त्यांना किती फोर्स केला, किती सांगायचा प्रयत्न केला, तर त्यांना हे पटणार नाही, कारण आम्ही त्यांच्यावर चुकीचे संस्कार हे लहान असताना केलेले आहेत. आणि म्हणून आईवडिलांची फार मोठी जबाबदारी आहे की रविवारचा दिवस हा भक्तीसाठी आहे. मला खूप आनंद वाटतो की या दिवसामध्ये अनेक लोक पुष्कळ वेळ भक्तीमध्ये घालवत आहेत. आमच्या घरामध्येच आम्ही 8 जी भक्ती आमची सुरू होते, मग 8ची मराठी भक्ती, मग 10ची इंग्लिश भक्ती, आणि मग वेगवेगळ्या चर्चेसची भक्ती आहे, त्यामध्ये आम्ही सहभागी होतो. आणि वेगवेगळ्या सेवकांच्या द्वारे प्रभूचं वचन ऐकायला मिळतं. खूप आनंद त्यामध्ये आहे. त्या दिवशी इतर कोणतेही कामं करण्याचे आमची इच्छा नसते. आमचं प्राधान्य हे भक्तीसाठी आणि देवाच्या वचनासाठी असतं. आज आमच्या कुटुंबामध्ये अशा प्रकारचं वातावरण आपण ठेवत आहोत का? होय, कदाचित आमची मुलं बंडखोर आहेत, त्यांना भक्ती करायला आवडत नाही, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करायला पाहिजे. आमच्या जीवनामधून आम्ही त्यांच्यासमोर योग्य आदर्श ठेवण्याची गरज आहे.
की माझ्या जीवनामध्ये भक्तीला मी किती महत्त्व देतो, प्रार्थनेला किती महत्त्व देतो. की माझ्या जीवनामध्ये जर माझ्या मुलांना पाहायला मिळालं तर आपोआपच त्यांना सुद्धा असं वाटेल की मला सुद्धा या गोष्टीला महत्त्व द्यायला पाहिजे. आज अनेक आईवडील जगामध्ये जी काही स्पर्धा चालू आहे त्या स्पर्धेमध्ये ते इतके प्रभावित झालेले आहेत की माझ्या मुलाला पुढं जाता यावं यासाठी रविवारी त्याला सर्व प्रकारच्या क्लासला मी पाठवेन. त्याला मी पियानोच्या क्लासला पाठवेन, त्याला क्रिकेट कोचसाठी पाठवेन, त्याला ॲप्टिट्यूड टेस्टसाठी पाठवेन, त्याला ह्यासाठी पाठवेन, त्याला त्यासाठी पाठवेन. म्हणजे देवाच्या घरामध्ये देवाच्या वचनासाठी मी त्याला उत्तेजन देणार नाही. आणि आम्ही स्वतःच्या पायावर झोंडा पाडून घेत आहोत. अत्यंत भयंकर अशा प्रकारचं चित्र आज कुटुंबामध्ये आहे. इस्रायल लोकांनी निश्चय केला की आम्ही शब्बात दिवस पवित्रपणे पाळू. आम्ही त्या दिवशी व्यवहार करणार नाही, आम्ही त्या दिवशी व्यापार करणार नाही. आणि आज तुम्हाला आणि मला रविवारचा दिवस देवानं भक्तीसाठी दिलेला असताना आम्ही त्या भक्तीला प्राधान्य देतो का, हा विचार आम्हाला करण्याची गरज आहे. 31व्या वचनाचा दुसरा जो भाग आहे त्या ठिकाणी आपण पाहतो, 7व्या वर्षी आमची जमीन आम्ही पडीत ठेवू आणि लोकांकडचे कर्ज वसूल करणे असेल ते आम्ही सोडून देऊ. पण इस्रायल लोकांसाठी हा नियम देवाने लावून दिला होता. निर्गमाच्या पुस्तकामध्ये निर्गम 23:10-11, लेवी 25:1-7 या ठिकाणी इस्रायल लोकांनी हे 7वं वर्ष कशा प्रकारे त्याचं पालन करावं याविषयीचे नियम देवानं लावून दिलेले होते. आणि त्या वचनाचं पालन इस्रायल लोक करत नव्हते. हा देवानं अगदी निश्चितपणे इस्रायल लोकांना हे नियम लावून दिले होते त्यासाठी की त्यांचं जीवन हे आशीर्वादित व्हावं. आणि 7वं वर्ष कशा प्रकारे त्यांनी लोकांबरोबर निसर्गाबरोबर आपले संबंध ठेवावेत यासाठी नियम लावून दिले होते. 7व्या वर्षी तुम्ही कोणतेही पीक घेऊ नका, म्हणजे जमीन तुम्हाला पुढील वर्षांमध्ये अधिक चांगल्या प्रकारे मोबदला देईल. तुमची जमीन पडीक ठेवा, त्या जमिनीला कष्ट देऊ नका, तिला विसावा द्या. जसा माणसासाठी 7वा दिवस हा विसाव्याचा आहे तसंच जणू काही जमिनीसाठी सुद्धा 7वं वर्ष हे विसाव्याचं आहे. आणि म्हणून जमिनीला थोडीशी विश्रांती द्या. आज आम्ही इतके स्वार्थी झालो आहोत की जमिनीला आम्ही ओरबाडून घेत आहोत. जितकं आम्हाला मिळेल उत्पन्न तितकं मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. देवाचा नियम आम्ही विसरलो आहोत. कोणाचं कर्ज जर तुम्ही कोणाला दिलं असेल तर ते माफ करा. मग अशा प्रकारचं औदार्य आपल्या भावांना आपण दाखवावं अशी देवाची योजना आहे. की जर माझ्या भावाला मी कर्ज दिलं असेल तर ते मी माफ करावं 7व्या वर्षी. हा देवानं इस्रायल लोकांना नियम लावून दिला होता. परंतु आज आपण पाहतो की बहीण भावांमध्येच पैशावरून वाद होतात, प्रॉपर्टीवरून वाद होतात. मला अधिक कसं मिळेल, मला जास्तीत जास्त फायदा कसा होईल, या प्रकारे आज आम्ही एकमेकांशी वाद करत आहोत. अनेक लोक अनेक कुटुंबांमध्ये हे वाद कोर्टामध्ये गेले आहेत. प्रॉपर्टीचे वाद, माझा कसा फायदा होईल या दृष्टिकोनातून आज आम्ही स्वार्थी झालो आहोत. 7वं वर्ष हे योबेल वर्ष म्हणून आपण साजरं करावं अशी देवाची इच्छा आहे. की ज्या वेळेला आपण आपलं कर्ज माफ करायला पाहिजे. जर मी कोणाला कर्ज दिलं असेल तर ते मी माफ करण्याची गरज आहे. माझी जमीन मी पडीक ठेवायला पाहिजे. जे माझ्याकडे गुलाम असेल त्यांना मी मुक्त करायला पाहिजे. याचा अर्थ मी कोणालाही बंधनात ठेवू नये, मी कोणावरही बंधनं घालू नये. 7वं वर्ष हे क्षमेचं वर्ष आहे. लोकांना त्यांच्या चुकांबद्दल मी माफ करण्याची गरज आहे. आज आपण पाहतो की वर्षानुवर्ष आम्ही एकमेकांविषयीचा जो राग आहे, एकमेकांविषयीचा जो द्वेष आहे, हे विष आपण आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या अंतकरणामध्ये बाळगून स्वतःचं नुकसान करून घेत आहोत. देवानं आज्ञा केली की 7वं वर्ष हे क्षमेचं वर्ष आहे. आम्ही क्षमा करायला शिकायला पाहिजे. आपण हे करत आहोत का? इस्रायल लोकांनी हा करार केला की आम्ही
7वं वर्ष अशा प्रकारे त्याचं पालन करू. आज कदाचित देव तुम्हाला आणि मला सुद्धा याची आठवण करून देते की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही याचं पालन करत आहात का. 7वं वर्ष तुम्हाला कदाचित लिटरली अक्षरशः शब्दशः कदाचित तुम्हाला हे करता येणार नाही, परंतु तुम्ही त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला पाहिजे की आम्हाला कशा प्रकारे आपली क्षमा माझ्या बांधवांसाठी, माझ्या बहिणींसाठी, माझ्या भावांसाठी व्यक्त करता येईल. आज आपल्याला माहिती आहे की ख्रिस्ती कुटुंबांमध्ये अनेक वाद आहेत, अनेक समस्या आहेत, आणि या समस्यांवर आपल्याला खरं उत्तर शोधायचं असेल तर आम्हाला एकमेकांना क्षमा करायला शिकायला हवं. आम्ही अनेक वर्ष एका कुटुंबामध्ये राहतो, परंतु आपण एकमेकांना क्षमा करू शकत नाही, हे सत्य आहे. आणि त्यामुळं आम्ही स्वतःचा नाश करून घेत आहोत, स्वतःचं आपण नुकसान करत आहोत. मला ज्यावेळेस हे ऐकायला मिळतं खूप वाईट वाटतं. कधी कधी एखाद्या घरामध्ये आईवडिलांचा आणि मुलांचा वाद असतो. काही कुटुंबांमध्ये अनेक महिने मुलं आपल्या आईवडिलांशी बोलत नाहीत, पती पत्नीशी बोलत नाही, पत्नी पतीशी बोलत नाही, नातेवाईकांशी आपले संबंध बिघडलेले आहेत. मी तुझं तोंड पाहणार नाही, अशा प्रकारची भाषा अनेक कुटुंबामध्ये होते, नाही का. अत्यंत दुःखदायक हे चित्र आहे. आणि ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून आमची साक्ष काय आहे. मी स्वतः या गोष्टीसाठी जबाबदार आहे का की माझ्या भावाबरोबरचे, माझ्या बहिणीबरोबरचे संबंध मी बिघडण्यासाठी मी कारणीभूत आहे. कदाचित मी स्वतःहून काही केलं नसेल, परंतु दुसऱ्यांनी करण्यासाठी मी त्या प्रकारची परिस्थिती निर्माण केली आहे. माझा भाऊ किंवा माझी बहीण जर मला म्हणते की मला याचं तोंड पाहायचं नाही, तर कदाचित दोष माझा आहे की मी त्या प्रकारचं वागलो आहे की त्यामुळं माझ्या भावाला किंवा माझ्या बहिणीला हे शब्द उच्चारण्याची वेळ आलेली आहे. कारण मी इतकं त्या भावाला किंवा बहिणीला मी दुखावलेलं आहे माझ्या वागण्याद्वारे. माझी धार्मिकता केवळ शब्दामध्ये असेल, माझी धार्मिकता जर माझ्या वागण्यामध्ये नसेल, तर आमच्या भावांना बहिणींना आम्ही निश्चितच दुखावणार आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही सावध होण्याची गरज आहे, आम्ही नम्र होण्याची गरज आहे, आम्ही क्षमाशील होण्याची गरज आहे. आमच्या कुटुंबामध्ये आम्ही एकमेकांना क्षमा करायला शिकलो आहोत का. 7वं वर्ष याचं पालन आपण करत आहोत का. प्रियजन हो, आज जरी 28 ते 33 ही वचनं वाचली आपण, परंतु मी 31 वचनापर्यंतच भरपूर वेळ घेतलेला आहे, त्यामुळे मी इथून पुढे जाणार नाही. मी थांबतो या ठिकाणी आणि पुढच्या वेळेस आपण 32व्या वचनापासून उर्वरित जो भाग आहे तो आपण पाहणार आहोत. प्रभू आपलं सहाय्य करो, प्रभू आपल्याला आशीर्वाद देव आणि त्याच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी आम्हा सर्वांना तो त्याची कृपा पुरवो. आमेन. प्रार्थना करूया. सर्वसमर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे उपकार मानतो. आजचा दिवस तू आम्हाला दिलास, तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, तुझं वचन वाचून त्यावर मनन करण्यासाठी तू आज आम्हाला संधी दिलीस, कृपा पुरवलीस, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, इस्रायल लोकांच्या इतिहासामधून, त्यांच्या जीवनामधून आम्हाला ज्या गोष्टी शिकायला मिळतात त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आम्ही प्रार्थना करतो प्रभू की आम्ही तुझ्या वचनाचं पालन करावं, तुझ्या आज्ञा पाळाव्यात, तुझ्या आज्ञांकडे आम्ही लक्ष द्यावं, यासाठी तू आमचं सहाय्य कर. गेल्या आठवड्याभर तू आम्हाला सांभाळलंस, आमची काळजी घेतलीस, आम्हाला सुरक्षित ठेवलंस, आम्हाला आरोग्य दिलंस, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, आज जे आमच्यामध्ये दुःखी आहेत, निराश आहेत, आजारी आहेत, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. त्यांना तू स्पर्श कर, निरोगी कर. तुझी आशा, तुझा आनंद त्यांच्या जीवनावर त्यांना अनुभवास येऊ दे. प्रभू, ज्यांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, इतर विशेष प्रसंग जे सर्व साजरे करत आहेत, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. त्यांना तू विपुल आशीर्वाद दे, त्यांची तू काळजी घे, त्यांच्या सर्व गरजा पूर्ण कर आणि त्यांचं जीवन इतरांसाठी आशीर्वादाचं होऊ दे, अशी आम्ही त्याला विनंती करतो.
हा येणारा आठवडा तू आम्हाला चालव, आमचं मार्गदर्शन कर, आम्हाला सुरक्षित ठेव, आमची तू काळजी घे. मान महिमा गौरव आम्ही तुला देतो आणि ही प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो म्हणतोय, आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देवी बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह देवाच्या प्रत्येक लेकराबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर, स्तवा हो त्याला खालीवर, हो बाप पुत्र आत्मा जा, त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. प्रियांनो, आजची उपासना तुम्हा सगळ्यांना आशीर्वादी ठरली आहे हा आमचा विश्वास आहे. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.